नमस्कार. बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी अडचण येत आहे, की त्यांनी पर्चेस केलेला कोर्स त्यांना ॲपमध्ये दिसत नाहीये. ज्यांची ही अडचण असेल त्यांनी लक्ष द्यायचं आहे, की जेव्हा आपलं ॲप आपण ओपन करतो, त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो. त्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला ही होम स्क्रीन दिसते. या होम स्क्रीनवर तुम्हाला हे वेगवेगळे कोर्सेस दिसतात. इथे जर तुमचा कोर्स दिसत असेल तर नो प्रॉब्लेम. परंतु इथे जर तुमचा कोर्स दिसत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही, घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. व्हॅलिडिटी असून सुद्धा तुमचा कोर्स जर दिसत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्याला हे ऑप्शन दिसतंय शेवटचं प्रोफाईल. बघा सुरुवातीला होम स्क्रीन, मग बॅचेस, कोर्सेस, चार्ट्स आणि लास्टला कॉर्नरमध्ये आपल्याला प्रोफाईल नावाचं एक ऑप्शन दिसतंय. ओके. या प्रोफाईल नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव, तुमची इन्फॉर्मेशन, बॅचेस आणि कोर्सेस असं या ठिकाणी दिसेल. तर हे 3 नंबरचे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ना कोर्सेस, तर या कोर्सेसवर तुम्हाला काय करायचं आहे, या कोर्सेसवर तुम्हाला टॅप करायचं आहे. या कोर्सेसवर टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमचा कोर्स जो आहे तो या ठिकाणी दिसेल. त्याची एनरोल डेट पण दिसेल, त्याची एक्सपायरी डेट पण दिसेल आणि अशा पद्धतीने आपण या कोर्सवर मग टॅप करायचं आहे आणि कोर्सवर टॅप केल्यानंतर मग तुम्ही इमिडिएटली तुमच्या कोर्समध्ये एंटर करतात आणि मग त्या ठिकाणी असलेले लाईव्ह लेक्चर्स किंवा त्या ठिकाणी असलेले कंटेंटमध्ये जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही सर्व बघू शकता. ओके. सो काळजी करण्याची गरज नाही. व्हॅलिडिटी असून सुद्धा तुम्हाला तुमचा कोर्स जर दिसत नसेल, तर मग तुम्ही या प्रोसिजरला फॉलो करायचं आहे. थँक सो मच. टेक केअर. बाय. आणखी काही अडचण असली तर मला WhatsAppला मेसेज करा. लगेच तुम्हाला रिप्लाय येईल. 8975412189 हा WhatsApp कॉन्टॅक्ट नंबर आहे. WhatsAppला मेसेज करा. मेसेज केल्यानंतर लगेच अर्धा ते 1 तासामध्ये तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. काय प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून दिला जाईल. थँक सो मच. टेक केअर. बाय.